दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। पंचायत समिती दिंडोरीच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या भुईमूग बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आलेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दिंडोरी तालुका अध्यक्ष नामदेव गावित यांनी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत या बियाण्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। सादर केलेल्या निवेदनात वितरित करण्यात आलेले भुईमूग बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात आलाय। या बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असून या प्रकरणी संबंधित बियाण्यांची गुणवत्ता तातडीने तपासण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यासोबतच गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची तसेच कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। निकृष्ट बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत असेही मनसेच्या वतीनं नमूद करण्यात आले। लाभार्थ्यांना कृषी विभागाकडून जे काही शेंगदाण्याचे बियाणं खरेदी करण्यात आलं ते अतिशय बोगस पद्धतीने खरेदी करण्यात आलेलं आहे, वाटप करण्यात आलं आणि कृषी विभागाने कशा पद्धतीने ते खरेदी केलं, क्वालिटी कंट्रोलरनी किंवा वरिष्ठ क्वालिटी कंट्रोल असतील त्यांनी देखील हे चांगल्या पद्धतीने चेकिंग केल्याने त्यांचं बोगसपणा त्यांच्या कर्तव्यावरती जनतेने नाराजगी व्यक्त करावी त्याच अनुषंगाने ही बियाणं आपण बघू शकतो। हे हातनोऱ्याचे लाभार्थी त्या लाभार्थ्यांनी 1140 रुपये भरून जे काही कृषी विभागाकडून जे बियाणं खरेदी केलं ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत। आपण बघू शकता एकदम खराब बियाणं निघालं आहे, एकदम निकृष्ट दर्जाचं बियाणं आहे हे बघा। त्या अनुषंगाने जे काही शेंगदाण्याचे बियाणे दरम्यान या मागणीमुळे कृषी विभागाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी संतोष विधाते, दक्ष न्यूज, दिंडोरी।